ओला दुष्काळातून वरून सर्व शेतकऱ्याला अन्याय केलेला आहे। तेव्हा या जीआरचं या ठिकाणी आमच्या नेत्याच्या वतीने हाताळले या जीआरचं या ठिकाणी होणे होत आहेत। त्याचा संपूर्ण सातबारा कोरा झाला पाहिजे आणि पीक विमा कंपनीला जे पैसे देण्यात येत आहे ते सगळे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावं। आणि गेली 4 महिने ज्या पावसामुळे शेती गेली, माती गेली, पिकं गेली, माणसं मेली, जनावरं मेली आणि त्याचप्रमाणे 4 महिने जो गावातला शेतमजूर आहे त्याचीही 4 महिन्यामधली जे मजुरी बुडाली त्याचे सुद्धा महिना 30,000 रुपये दिलं पाहिजे। या सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही या ठिकाणी आज हा मोर्चा काढतो। भावांनो, महाराष्ट्राचं सरकार केवळ 8,500 रुपये आतापर्यंत जाहीर केलेला आहे। केवळ कोणाचे 70%, कोणाचे 50% याप्रमाणे 3,000 पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला आहे। आमचं म्हणणं आहे सरकारने जाहीर केलेले 18,500 रुपये जे सरकार म्हणतो तो फसवा जाहीर झालेला आहे। कारण जे जीआर काढण्यात आलेले महाराष्ट्रासाठी त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा नाही आहे आणि म्हणून ताबडतोब आम्ही या ठिकाणी त्या सरकारचा निषेध करतो। 18,500 रुपये तरी तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या खात्याला टाकणार आहात का? टाकलं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी आहे। आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीच्या बाबतीमध्ये एक शब्दाने सुद्धा बोललेलं नाही आहे। मजुरांच्या नुकसान भरपाईसाठी सरकार बोलत नाही आहे। जनावरांना सुद्धा जी काही नुकसान भरपाई आहे ती अतिशय तुटपुंजी आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारकडे जर कुंभमेळाव्यासाठी 15,000 कोटी रुपये असतील, जर आमचा शक्तीपीठ मार्ग